शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी ग्रामपंचायत मिळकत धारकांच्या थकीत घरफाळामध्ये 50% कर सवलत दिली होती। अखेर आज मंगळवारी माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पदाधिकारी यांची तातडीची बैठक झाली व एकमतानं घरफाळासह पाणीपट्टी, दिवाबत्ती असं तीनही करात सवलत देण्याचे निर्णय घेतले असून या निर्णयानं नृसिंहवाडीतील कर थकबाकीदार यांना दिलासा मिळणार आहे। माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी शासनाच्या आदेशानुसार थकीत घरफाळा, पाणीपट्टी व दिवाबत्तीच्या करावर 50% सवलत निर्णय घेतलाय। यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत आणि ग्रामसभेत अधिकृत ठराव मंजूर करण्यात आलाय। 31 डिसेंबर पूर्वी ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। नरसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराच्या बाबतीत या ठिकाणी ग्रामपंचायतीनं मासिक सभा घेतली, ग्रामपंचायतीचे गावसभा पण घेतली आणि ही सभा घेत असताना यापूर्वी सभा लेट झाल्याचे काही लोकांचं मत होतं। मात्र काही तांत्रिक अडचणीमुळं कुरुंदवाड नगरपालिकेच्या आचारसंहितेची अडचण असल्यामुळं आम्हाला हा निर्णय लवकर देता आला नाही। मात्र याबाबतचा निर्णय आम्ही मासिक सभा आणि ग्रामसभा याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी आणि दिवाबत्ती कर हा 50% सवलतीनं घेण्याचं ठरलेलं आहे। ही 50% सवलत मागील बाकीवरती आहे, मात्र या वर्षीची बाकी पूर्ण भरावी लागणार आहे। त्यामुळं ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि 31 डिसेंबरपूर्वी 31 डिसेंबरपर्यंतच ही सवलत असल्यामुळं पुढील कालावधीचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन आपल्याला देता येणार नाही आणि म्हणून 31 डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर हा वेळेत भरून सवलतीचा लाभ घ्यावा। शासनाने थकबाकीदार नागरिकांना 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे। त्या निर्णयाचे स्वागत आहे। मात्र जे ग्रामस्थ नियमितपणे ग्रामपंचायतीचे कर भरतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये या हेतूने चालू आर्थिक वर्षातील करामध्ये 50% पेक्षा अधिक सवलत देण्यात यावी अशी मागणी नरसिंहवाडी ग्रामपंचायतीने मासिक सभा व ग्रामसभेत ठराव मंजूर करून केली आहे। या ठरावाची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे अधिकृत मागणी सादर करण्यात येणार आहे। अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं आहे। यामुळे ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावातील कर वसुलीला वेग येणार असून विकासाच्या कामासाठी निधी उपलब्ध होणार आहे। तर या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि गावच्या विकासात हातभार लावण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या थकीत कराचा भरणा त्वरित करावा असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। यावेळी माजी उपसरपंच रमेश मोरे, शिवराज जाधव, बजरंग कांबळे, विनायक काळे, गणेश सुतार, रमेश खिरुगडे, ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।